हॅलो एव्हरीवन गाईज. तर आज सकाळची सुरुवात खूप धावपळीने झाली आहे. सकाळी सकाळी डुग्गूचं टिफिन तयार करून दिल्यानंतर लक्षात आलं आज तर आहे शुक्रवार म्हटलं की त्या आखाड महिन्यातला लक्ष्मीला नैवेद्य वगैरे करावं लागतं. मग काय ठरवलं, किचनमध्ये जायचंय आणि आपल्याला नैवेद्य करायचंय. तुम्ही तर बघताय घरभर पसारा पडलेला आहे. सकाळ सकाळची रुटीन आणि धावपळ. त्यात मी घेतलाय सगळ्यात अगोदर भात करायला, जेणेकरून म्हणतात ना भात म्हणजे शीतळ असतं आणि ते करायलाच हवं. तर सगळ्यात अगोदर मी भात केला, त्यानंतर पुरी बनवली, कुरडई, भजी, पापड सगळं काही पटपट तयार केलं. खूप धावपळ झाली पण पर्याय नव्हता, करावं तर लागणारच होतं नाही का. केल्याशिवाय मनालाही प्रसन्न वाटत नाही. आणि मी पूर्ण ताट तयार केलंय, बघताय तुम्ही व्हिडिओमध्ये कसं ताट तयार झालंय. छान आहे ना, खूप मस्त. मलाही बघून खूप छान वाटतंय. आणि देव केल्यानंतर साहजिकच छान तर वाटणारच नाही का. आता मी पटकन तयार होऊन जाते दर्शनासाठी. तुम्ही बघताय कितके सगळी रांग लागलेली, प्रचंड गर्दी आणि वरून ऊन. असं वाटत होतं कधी एकदाचा नंबर येतोय, कधी एकदाचं मी दर्शन घेऊन बाहेर पडतीये. आणि तुम्ही बघताय की हे जे आहे संत एकनाथ महाराज यांचं समाधी मंदिर आणि त्यांची लागलेली स्टॅच्यू, जे की खूप छान आहे. संत ज्ञानेश्वरी संत महाराज यांनी ग्रंथ वगैरे लिहिलेला आहे, ते त्याच्यामध्ये पूर्ण त्यांनी दाखवलेलं आहे. दत्ताचं मंदिर पण आहे. आणि कोण कोण इथे येऊन गेलंय. पैठणमध्ये, संभाजीनगर जिल्ह्यात पैठण तालुक्यामध्ये संत एकनाथ महाराज यांचं समाधी मंदिर आहे. आणि इथे आल्यानंतर खूप 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 प्रसन्न वाटतं, मन अगदी हलकं होतं, शांत होतं, खूप एकांत वाटतं. जे कोणी येऊन गेलं असेल त्यांनी कमेंटमध्ये मला नक्की कळवा. आणि जे कोणी आलं नसेल त्यांनी नक्की एकदा पैठणमध्ये संत एकनाथ समाधी मंदिरामध्ये नक्की एकदा भेट नक्की द्यायलाच हवी नाही का. तर हा आहे मंदिराचा बाहेरचा परिसर, जिथे की दुकानं वगैरे लागलेल्या असतात. सकाळचं मॉर्निंगचं टायमिंग आहे, त्यामुळे दुकानं पण बंद होतात, काही चालू होत्या आणि गर्दी पण कमी होते. आता खूप छान वाटतंय मंदिरामध्ये, खूप प्रसन्न वाटतंय. सगळे भाविक वगैरे आलेले आहेत. सध्या एकनाथ महाराज आपले पंढरपूरला गेलेले असल्यामुळे गर्दी थोडी कमी दिसते आणि सकाळचा पण टायमिंग आहे, त्यामुळे शांत वातावरण होतं, भक्तिमय वातावरण. खूप छान वाटतंय. तुम्ही नक्कीच या. आणि इथे खूप प्रचंड गर्दी पण होती काही ठिकाणी. आता हा बॅक साईडचा परिसर आहे. बॅक साईडमध्ये दुकानं वगैरे लागलेल्या होत्या मंदिरामध्ये गर्दी असल्यामुळे. आणि ही गंगा आहे, गोदावरी नदी. इथे भाविक दर्शनासाठी येतात, आंघोळीसाठी येतात, पूजेसाठी. खूप छान वाटतं. माझा नंबर कधी लागतोय असं झालं होतं मला. हे बघा मी आणखीनही रांगेतच उभा आहे. कधी एकदाची माझं दर्शन होतंय आणि फायनली माझं दर्शन झालंय आणि मी बाहेर आली पण आहे. इथे दर्शन घेतलं, नैवेद्य वगैरे ठेवला आणि घरी आली. घरी आल्यानंतर आपल्याला दूध भाताचा दहीचा जो नैवेद्य होता तो शिंपडावा लागतो, जेणेकरून शीतळ होतं आणि सगळं काही व्यवस्थित होतं असं मान्यता आहे. त्या मान्यतेला मी पूर्ण केलं आणि घरामध्ये आल्यानंतर असं झालं मी कधी एकदाची साडी काढते आणि ड्रेस वेअर करते. सवय नाही ना, ज्यांना कोणाला सवय नाही त्यांना असंच होतं. आणि प्रचंड भूक लागल्यामुळे मी घेतलेलं आहे ड्रॅगन फ्रूट. मला ड्रॅगन फ्रूट प्रचंड 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 आवडतं. आणि हो, नक्की कुणाला आवडतं मला कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि हो, कमेंट करायला विसरू नका, जे की तुम्ही करत नाही गाईज.